हॅलो छोट्या दोस्तांनो, मित्रमैत्रिणींनो, पालक आणि शिक्षकांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत. आजचा आपला ग्रामरचा टॉपिक आहे इंटरॉगेटिव्ह प्रोनाउन्स. ठीक आहे. इंटरॉगेटिव्ह म्हणजे काय? जेव्हा आपण एखादा प्रश्न विचारतो आणि तो प्रश्न विचारण्यासाठी काही विशेष शब्द आपण वापरतो इंग्लिशमध्ये, मराठीतही वापरतो. काय, कसं, किती, केव्हा. तसेच इंग्लिशमध्ये जे शब्द आहेत म्हणजेच हू, होम, हुज, विच आणि व्हॉट. तर हे जे शब्द आहेत या शब्दांना म्हणतात इंटरॉगेटिव्ह प्रोनाउन्स. ठीक आहे. मी इंग्लिशमध्ये पण लिहिलेलं आहे, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. दीज प्रोनाउन्स आर यूज्ड वेन वी आस्क क्वेश्चन्स. बरोबर. आता ह्याची उदाहरणं बघूयात. एक्झाम्पल्स आहेत. हाय, व्हॉट आर यू डुईंग? तू काय करतेयस किंवा तू काय करतोयस. ठीक आहे. तर इथे व्हॉट हे इंटरॉगेटिव्ह प्रोनाउन आपण वापरलं आहे. ठीक आहे. हू इज युअर बेस्ट फ्रेंड? तुझी सगळ्यात चांगली मैत्रीण कोण आहे? किंवा इथे तुम्ही असंही विचारू शकता, हू इज युअर फेवरेट टीचर? ओके. हू इज युअर फेवरेट रिलेटिव्ह? काहीही तुम्ही ह्याच्यामध्ये शब्द घालू शकता. ठीक आहे. विच इज युअर नेटिव्ह प्लेस? तुझं गाव कोणतं? ठीक आहे. हुज बुक इज दिस? हे पुस्तक कोणाचं आहे? ठीक आहे. तर इंटरॉगेटिव्ह प्रोनाउन्समध्ये आज इतकंच. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब या तीनही गोष्टी करायला विसरू नका. ठीक आहे. आणि आणखीन एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला, की जसं मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून फॉनिक्स शिकवलेलं आहे. फॉनिक्सचा आपलं भरपूर अख्खा तो जवळपास कोर्सच कंप्लीट झालेला आहे आपला. आता ग्रामर शिकवायला घेतलेलं आहे. आणि फॉनिक्समध्ये जसं मी मुलांना शिकवते, लहान मुलांना, तसंच टीचर ट्रेनिंगसुद्धा घेते. तर टीचर ट्रेनिंगची तुम्हाला काही इन्क्वायरी करायची असेल किंवा कोणाला करायची इच्छा असेल तर माझ्या ईमेल आय डीवरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ईमेल आय डी दिलेला आहे, त्याच्यावर जरूर कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. धन्यवाद आणि बाय बाय.